आज भारतीय स्टॉक मार्केटमध्ये ऑटो सेक्टरपासून पॉवर फायनान्स आणि फार्मा सेक्टरपर्यंत मोठे क्वार्टर फोर रिझल्ट समोर आले आहेत. तर टाटा मोटर्स, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, टी-व्ही-एस मोटर, पॉवर फायनान्स आणि शिप्ला यासारख्या मोठ्या कंपन्यांचे आज क्वार्टर फोर रिझल्ट सविस्तर पाहूया. तर नमस्कार मित्रांनो, बाजार तडकामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. तर चला सुरुवात करूया. ऑटो सेक्टरमधील मोठी बातमी म्हणजे टाटा मोटरच्या कमर्शियल व्हेकल बिझनेसने क्वार्टर फोरमध्ये फायनान्शियल सर्व्हिसमध्ये दमदार परफॉर्मन्स दिला आहे. कंपनीचा स्टँडअलोन प्रॉफिट तब्बल 70% वाढून 2,406 कोटीवर पोहोचला आहे. रेव्हेन्यूमध्ये 22% ग्रोथ दिसली आहे. हेवी कमर्शियल व्हेकल, पॅसेंजर कॅरियर्स आणि लॉजिस्टिक डिमांडमुळे कंपनीला मोठा फायदा झाला आहे. टाटा मोटर्स आता इलेक्ट्रिक कमर्शियल व्हेकल सेगमेंटमध्ये ॲग्रेसिव्हली एक्सपान्शन करत आहे. आता ऑइल सेक्टरमधील मोठी बातमी म्हणजे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे HPCL ने क्वार्टर फोरमध्ये जबरदस्त निकाल जाहीर केले आहे. कंपनीचा प्रॉफिट 46% वाढून 4,902 कोटीवर पोहोचला आहे. तसेच कंपनीने ₹19.25 प्रति शेअर डिव्हिडंड देखील जाहीर केला आहे. स्ट्रॉंग रिफायनरिंग मार्जिन आणि फ्यूल डिमांडमुळे मोठी वाढ झाली आहे. आता HPCL रिफायनरी एक्सपान्शन आणि पेट्रोकेमिकल प्रोजेक्टवर मोठा फोकस करत आहे. आता पुढील बातमी टू व्हेकल आणि EV सेक्टरकडे वळूया. तर टी-व्ही-एस मोटर कंपनीने क्वार्टर फोरमध्ये दमदार ग्रोथ दाखवली आहे. कंपनीचा प्रॉफिट 19% वाढून 772 कोटीवर पोहोचला आहे. रेव्हेन्यूमध्ये तब्बल 30%ची ग्रोथ झाली आहे. प्रीमियम बाईक्स, स्कूटर आणि एक्सपोर्ट बिझनेस मजबूत राहिला आहे. पण सर्वात जास्त चर्चा होत आहे टी-व्ही-एसच्या EV बिझनेस. टी-व्ही-एस iQube इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये मजबूत पोझिशन तयार करत आहे. आता वळूया पुढच्या बातमीकडे म्हणजे पॉवर फायनान्स सेक्टरमधील मोठी बातमी. तर पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजे PFCने क्वार्टर फोरमध्ये दमदार प्रॉफिट ग्रोथ दाखवला आहे. कंपनीचा प्रॉफिट 24% वाढून 6,325 कोटीवर पोहोचला आहे. इंटरेस्ट इन्कम मजबूत वाढल्यामुळे अर्निंगमध्ये मोठी सुधारणा झाली आहे. रिन्युएबल एनर्जी, ट्रान्समिशन आणि पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमुळे फायनान्शियल डिमांड वाढताना दिसत आहे. तर भारतामध्ये इलेक्ट्रिसिटी डिमांड सतत वाढल्यामुळे PFC सायकल मजबूत राहू शकते. आता वळूया फार्मा सेक्टरमध्ये मोठी धक्कादायक बातमी म्हणजे सिप्लाने क्वार्टर फोरमध्ये कमजोर निकाल जाहीर केला आहे. कंपनीचा प्रॉफिट तब्बल 55% घसरून 555 कोटीवर आला आहे. तरीही कंपनीने ₹13 प्रति शेअर डिव्हिडंड जाहीर केला आहे. US जेनेरिक बिझनेसमधील प्राइसिंग प्रेशरमुळे कंपनीच्या अर्निंगवर परिणाम होत आहे. फार्मा सेक्टरमध्ये US मार्केट प्राइसिंग हा सध्या सर्वात मोठा चॅलेंज मानला जात आहे. तर मित्रांनो, तुमच्या मते आजच्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या सेक्टरमध्ये कोणता मार्केट स्टॉक आज वर जाईल हे कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा डेली मार्केट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.